हॅलो, मी विद्या. आज मी तुम्हाला कोथिंबीरीची भजी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीरीची धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे मिरची पावडर, जसं तिखट कमी जास्त लागेल तसं घेऊ शकता, आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घ्यायचं. पाण्याचा वापर शक्यतो टाळायचा, कारण कोथिंबीर आपण सगळं मिक्स करताना कोथिंबीरीचे पाणी त्या पिठामध्ये सुटते. त्याच्यामुळे पाणी अगदी लाईटली थोडंसं शिंपडायचं, जास्त काहीचं नाही. व्यवस्थित मळून हे बघा असा गोळा तयार झाला. पण मी इथे धना पावडर टाकायला विसरले. मी आता धना पावडर त्याच्यामध्ये 1 चमचाभर टाकलेले आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीरीची वडी करतो तसंच करायचं असतं सगळं, पण मला आज याची भजी करायला आता इथे कडकडीत तेल तापून घेतलेलं आहे मी. त्याच्यात आपण मीडियम भजी असे तळून घेऊया. भजींचा आकार जास्त मोठा घ्यायचा नाही, त्या आतमध्ये कच्चे राहण्याची जास्त शक्यता असते. अशा प्रकारे मीडियम आचेवर आपण भजी तळून घेऊया. थंडीच्या दिवसात कोथिंबीर ही फारच स्वस्त मिळते, त्याच्यामुळे हे करायला खूपच छान. 2 ते 3 वेळा तरी करतेच मी. बघा किती छान झालेले आहेत, मस्त खमंग. माझं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपले भजी पण तयार झालेले आहेत. चला तर मग.